सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 2 म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 54. श्लोक पाहूयात. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधि प्रभाषेत किमासीत व्रजेत किमासीत व्रजेत किम. श्लोकाचा अर्थ पाहूयात. अर्जुन उवाच म्हणजे अर्जुन म्हणाला. स्थितप्रज्ञस्य म्हणजे जो दृढ कृष्ण भावनेमध्ये स्थिर झाला आहे. का म्हणजे काय. भाषा म्हणजे भाषा. समाधिस्थस्य म्हणजे समाधिस्थ झालेला. केशव म्हणजे हे कृष्ण. स्थितधी म्हणजे कृष्ण भावनेमध्ये स्थिर झालेला. किम म्हणजे काय. प्रभाषेत म्हणजे बोलतो. किम म्हणजे कसा. आसीत म्हणजे राहतो. व्रजेत म्हणजे चालतो. किम म्हणजे कसा. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधिस्थ झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत. तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो. तो बसतो कसा आणि चालतो कसा. आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात. अर्जुनाने इथे विचारलेला हा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. अर्जुन ज्ञानाभिलाषी आहे. त्याला स्थितप्रज्ञतेची व्याख्या जाणून घ्यायची आहे. म्हणून अर्जुन विचारतो की ज्याची भावना समाधिस्थ झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत. स्थितप्रज्ञ म्हणजे जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झाला आहे असा. अर्जुनाला आपण त्या स्थितप्रज्ञाच्या तुलनेत कोठे आहोत हे जाणून घ्यायचे आहे. या प्रश्नावरून एक गोष्ट लक्षात येते की स्वजनांच्या हत्येच्या कल्पनेने मोहग्रस्त झालेला अर्जुन त्या मोहग्रस्त अवस्थेतून किंचित बाहेर पडून विचारपूर्वक प्रश्न विचारत आहे. स्थितप्रज्ञ व समाधिस्थ अशी 2 विशेषणे अर्जुनाने वापरलेली आहेत. म्हणजेच स्थिर बुद्धी व परमात्म्याशी एकरूपता साधलेली व्यक्ती. अशी व्यक्ती कशी बोलते, कशी बसते, कशी चालते असा अर्जुनाचा प्रश्न आहे. सामान्यपणे कोणतेही कर्म करताना बुद्धी विचलित होत असते आणि भगवंत युद्ध प्रसंगी अर्जुनाला समत्व बुद्धी राखण्यास सांगत आहेत. म्हणून अर्जुनाला समबुद्धी स्थितप्रज्ञ कसा असतो हे समजून घ्यायचे आहे. खरे तर स्वतः भगवंत एक स्थितप्रज्ञ पुरुष आहेत. ते स्वतः तसे जीवन जगले आहेत. जन्मतःच माता पित्याचा विरह, गोकुळाचा विरह, तसेच गोकुळात गायी चरायला नेल्या, राजसूय यज्ञात उष्ट्या पत्रावळी उचलल्या, अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले. आता धर्मसंस्थापनेच्या युद्धात अर्जुन शस्त्रत्याग करून बसला आहे. तरीही भगवंत शांत आहेत. भगवंत आपल्यासाठी आदर्श आहेत. स्थितप्रज्ञाची लक्षणे अंगी बाणवणे सामान्य माणसासाठी सोपे नाही. परंतु संत महंतांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर आपणही आपल्यात काही बदल करू शकतो. कारण निश्चयात्मक बुद्धीच योग्य निर्णय घेऊ शकते. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात म्हणजे शेती, शिक्षण, विज्ञान इत्यादी ठिकाणी कार्यरत असाल तेव्हा कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या वेळी तुमचे मन आणि बुद्धी ही स्थिर असावी लागते. तेव्हाच यश प्राप्त होते. बुद्धीचे वेगवेगळे 3 स्तर सांगितले आहेत. ते आपण थोडेसे समजून घेऊया. पहिली आहे बुद्धी म्हणजे जी
विचलित होऊ शकते. ती शत्रुबुद्धी म्हणजे अशुद्ध किंवा वाईट असू शकते. त्यामुळे वाईट बुद्धी जावो अशी प्रार्थना देवाकडे केली जाते. दुसरी आहे मेधा. ज्या बुद्धीने ज्ञान होते, सिद्धांताचे आकलन होते, तिला मेधा म्हणतात. मेधया आत्मलक्षणयः असे म्हणतात. म्हणजेच आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी योग्यता या बुद्धीत असते. आणि जेव्हा ही मेधा आत्मज्ञानात स्थिर होते तिला प्रज्ञा म्हणतात. जेव्हा मेधा जागृत होते तेव्हा ती बुद्धीत उतरते. बुद्धीने सिद्धांत, तत्वे शोधावी लागतात, परंतु प्रज्ञेत तत्वे आपोआप प्रतिबिंबित होतात. आपल्या ऋषीमुनींनी प्रज्ञेत स्थिर होऊन वैश्विक तरंगातून ज्ञान प्राप्त केले, वेद ग्रहण केले. मग ते ज्ञान त्यांनी ग्रंथांमधून आपल्यासाठी संपादित केले. म्हणून परमात्म्याच्या तरंगातून प्राप्त होणारे ज्ञान ग्रहण करणारी वैश्विक बुद्धी म्हणजेच प्रज्ञा, आणि अशा प्रज्ञेत ज्याची बुद्धी स्थिर झाली त्याची लक्षणे अर्जुन विचारतो आहे. समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती संभाजी महाराजांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी सांगितले होते की तुझ्या पित्याचे चालणे, बोलणे, वागणे बघ, त्यातून सर्व काही शिकता येईल. त्या संबंधीचा श्लोक आहे, तो आपण पाहूयात. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसी असे, सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग, राज्य साधनाची लगबग केली कैसी केली, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे, शिवरायांसी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. अशा प्रकारे स्थित प्रज्ञ व्यक्तीची लक्षणे समर्थ रामदास स्वामींनीही सांगितली आहेत. अर्जुनाच्या प्रश्नावर भगवंत सद्गुणी व्यक्तीकडे असलेल्या सर्व गुणांची यादीच देतात. हे गुण मिळविले तर व्यक्ती स्थितप्रज्ञ होतो आणि हे सर्व गुण आपण आत्मसात करावेत अशी भगवंतांची इच्छा आहे. ते गुण आपण पुढील भागापासून पाहणार आहोत. या श्लोकाचा थोडक्यात सारांश असा आहे, अर्जुन आत्मज्ञानी पुरुषाचे लक्षण जाणून घेऊ इच्छितो. तो कसा बोलतो, वागतो आणि जीवन जगतो हे त्याचे प्रश्न आहेत. हा प्रश्न केवळ उत्सुकतेचा नाही तर आध्यात्मिक साधनेचा एक महत्वाचा टप्पा आहे. कारण स्थितप्रज्ञ म्हणजेच योग्य ज्ञानात स्थित असलेला आदर्श योगी, अशा पुरुषाचे गुण समजून घेतल्याने एक साधक त्याच दिशेने वाटचाल करू शकतो. तसेच आपल्या जीवनात आधुनिक जीवन जगत असताना आत्मविकासासाठी आपल्याला काय शिकवण मिळते तर स्थितप्रज्ञ म्हणजे भावनिक आणि मानसिक स्थैर्याने युक्त व्यक्ती. अशा व्यक्तीचे वर्णन, विचार आणि जीवनशैलीच आपल्याला प्रेरणा देतात. हा अध्याय आत्मानुभूतीकडे नेणारा मार्ग स्पष्ट करतो. म्हणून आपणही आपले जीवन स्थितप्रज्ञाप्रमाणे जगावे अशी भगवंतांची इच्छा आहे. अशा प्रकारे आपण दुसऱ्या अध्यायातील 54वा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूया. योगेशं सच्चिदानंदो वासुदेवो व्रजप्रियं धर्मसंस्थापको वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्री कृष्ण. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.